मगाशीच मी म्हटलं की गायन, वादन आणि नृत्य म्हणजे संगीत. गायन, वादन, नृत्य हे संगीताचे अविभाज्य भाग आहेत. खरं तर असं म्हणतात की वाद्यवादकाला थोडंसं गाण्याचं अंग असलं पाहिजे, गाणाऱ्याला थोडंसं वादनाचं अंग असलं पाहिजे, म्हणजे त्याच्या गाण्यामध्ये एक लयबद्धता येते. वाजवणाऱ्याचं वाजवणं हे गायकी अंगाने होतं. म्हणून आपण आता थोडेसे गायनाकडे वळूया. गाण्याचे गीतकार आहेत वि स खांडेकर. या गाण्याच्या मूळ गायिका आहेत भारतरत्न लता मंगेशकर आणि गाण्याला संगीतही त्यांच्या भगिनींनीच दिलं आहे, मीना खडीकर. गाण्याचे शब्द एव्हाना तुम्ही ओळखले असतील. ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. माणसाला पंख असतात या चित्रपटातलं हे अवीट गोडीचं भावपूर्ण गीत. मला वाटतं गीतकारांच्या शब्दांना संगीतकारांनी दिलेला अचूक न्याय आणि गीतकाराच्या आणि संगीतकाराच्या भावना जशाच्या तशा आपल्या सुरेल गाळ्यातून व्यक्त करणारी गायिका. म्हणूनच हे गाणं प्रत्येक मराठी संगीत श्रोत्यांना एक वेगळाच आनंद देऊन जातं. हे गाणं आपल्यापुढे घेऊन येत आहेत सौ गीता पत्की. आता गीता पत्कींच्या विषयी थोडंसं त्यांची वाद्य लागेपर्यंत. गीता पत्की या एम ए म्युझिक असून त्यांनी सायकोथेरपीमध्ये MS केलं आहे. व्यवसायाने त्या कन्सल्टिंग सायकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण डॉक्टर शशिकला शिरगोपीकर यांच्याकडे झालेलं आहे. त्यांच्या स्वतःच्या स्वानंदी नावाच्या ग्रुपमधून त्या गेली 20 वर्ष सुगम संगीताचे कार्यक्रम करत आहेत. पुणे फेस्टिवलसह अनेक सुगम संगीत स्पर्धांमध्ये त्यांनी परीक्षक म्हणूनही काम केलं आहे. ये जवळी घे जवळी या गाण्यासाठी त्यांना साथ संगत अशी हार्मोनियमवर जयंत साने, तबल्यावरती अमित देवकुळे, व्हायोलिनवरती उमा जटार आणि तालवाद्य यशोधन जटार. ऐकूया तर ये जवळी घे जवळी.
भगवंता. तबला क्लासची गुरुपौर्णिमा आहे, त्या कारणामुळे आपण परत तबल्याकडे येऊया. आता थोडासा वेगळा प्रकार. आता आपण तबल्यावादनासाठी 2 कलाकार आमंत्रित करतोय, प्रसन्न परांजपे आणि अनुप जोशी. एकच ताल पण 2 लयीत आणि एकत्रितरित्या, ही त्या सहवादनाची गंमत आहे. अनुप जोशी यांनी तर इयत्ता 2रीपासून म्हणजे 1992 ते 2002 पर्यंत तबल्याचं शिक्षण घेतलं आहे. संगीताचं बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळालं. रोज तबला ऐकणं, पठण करणं आणि थिरकवा खासाहेबांचा तबला ऐकणं याच्यामध्ये त्यांना विशेष रुची आहे. प्रसन्न परांजपे शालेय जीवनापासूनच पत्की सरांकडे तबला वाजवत आहेत. 15 वर्ष नोकरी करून आता ते त्यांच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. कोणत्याही रंगमंचीय कार्यक्रमामध्ये वाजवत नाहीत, कुठलीही मैफल करत नाहीत. केवळ हाऊस म्हणून तबला वाजवणारा हा कलाकार आहे. आपल्या मित्रमंडळांच्या संगतीमध्ये त्यांनाही हार्मोनियमची साथ करतायत जयंत साने आणि वायलिनच्या साथीला उमा जटार, राग मधुवंती.
धाकत दिगिन्ना नान धाकत दिगिन्ना. दिण नग तक तिटक तान दिण नग तक दिण नग तक दिण नग तक तक दिण नग तक तक दिण तिटक तक इट तक तिटक तक इट तक धीर 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 किट तक तागड दर 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 तागड दर दर तागड दर दर धागे तिट करधान धागे तिट कत तिट घेगे तिट गदिगन धा तिट कत गदिगन ता धा तिट कत गदिगन ता धा तिट कत गदिगन ता धा. याचा बोल तोच आहे, फक्त याचा प्रत्येक वेळेस शेवट वेगळ्या तालाने केलाय. कुठलाही कायदा किंवा कुठली गत न वाजवता वेगवेगळे ताल सादर केले. रूपक झाला, दादरा झाला, जपताल झाला. असं सांगून वाजव रे, लोकांना कळायला पाहिजे. असा क्लास विरळच बघितला बाबा की विद्यार्थी मंचावरती सादरीकरण करतायत, गुरुजीमधनंच उठून त्यांना बोल सांगतायत. आणि मजा बघितलीत का तुम्ही या सहवादनातली? एकाला त्याचा बोल तडफेनी म्हणायला सांगितल्याबरोबर अनुपचा बोल आपोआप इतका तडफदार आला की त्याला परत ते सांगावंच लागलं नाही. जुगलबंदी वेगळी, सहवादन वेगळं. अतिशय जबाबदारीने वाजवायला लागतं, एकमेकाला समजून घेऊन वाजवायला लागतं. एकच राग, पण तो दोघांच्याकडनं एखाद्या वेलीवरती, एखाद्या वृक्षावरती दोन वेली चढत जाव्यात तशी या दोघांनी बहार आणली. त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया. आता आपल्यासमोर परत सोलो वादनासाठी येत आहेत कौशल पाटणकर. हे सगळे विद्यार्थी बघा, त्यांचे व्यवसाय, त्यांचे शिक्षण, त्यांची बाहेरच्या रोजच्या जीवनामधली असलेली टेन्शन आणि तरीसुद्धा त्यांची ही संगीतामध्ये असलेली रुची. मला वाटतं हे गाणं, हे तबला, हेच त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये त्यांना व्हिटॅमिन म्हणून उपयोगी पडत असेल. आता आपलं कौशल
VIT मधून BE मेकॅनिकल आणि टेक्निकल अकाउंट्स मॅनेजर म्हणून सिमेन्स PLMमध्ये सॉफ्टवेअर इथे तो कार्यरत. पण 1985पासून पत्की सरांकडे तबल्याचं शिक्षण चालू आहे. विशारदची फर्स्ट लेवल उत्तीर्ण झाला आहे. आज तो आपल्यासमोर ताल त्रितालच सादर करतोय, पण त्यांनी इलेक्ट्रॉनिक लहरा साथीला घेतलेला आहे. ऐकूया कौशल पाटणकर, त्रिताल. नमस्कार, मी त्रिताल सादर करणारे, 2 कायदे सादर करणारे, एक पहिलं तिरकिटा अक्षरमधलं आहे आणि नंतर धीर धीर अक्षरमधलं आहे आणि नंतर मग 2 गती सादर करणार आहे.
आता आपण पुन्हा गाण्याकडे वळतो आहे. कवी सूर्यकांत खांडेकर, संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर. आपल्या आशयघन संगीत आणि भावस्पर्शी आवाजानं पंडित हृदयनाथांनी अजरामर केलेलं हे गीत त्या फुलांच्या गंधकोशी आपल्यापुढे सादर करतोय अमित देवकुळे. मगाशी मी या सगळ्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल सांगितलं. तसंच अमित हा M.Com असून एक्झिक्युटिव्ह लीडरशिप कोच म्हणून प्रसिद्ध आहे. लीडरशिप अँड लाईफ बॅलन्स कोच म्हणूनही तो नावारूपाला आलेला आहे. नोबेल नॉमिनी फॉर पीस प्राईज हा त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. 1987 सालापासून तो पत्की सरांकडे तबल्याचं शिक्षण घेतो आहे आणि तबला विशारदपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. अमितची आणि माझी ओळख म्हणजे 1997च्या सुमाराला त्याची आणि माझी पहिली भेट झाली. तेव्हा तो आमच्या ग्रुपमध्ये तबलावादक म्हणून माझ्याबरोबर एका मैफलीला दापोलीला आला होता आणि त्याच्यानंतर तो आज थेट 28 वर्षांनी भेटला. तो थेट गायक म्हणून पत्की सरांच्या या आजच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. पत्की सरांच्या शिकवण्यामुळेच नाद आणि ताल आपल्या शरीरामध्ये भिनला आणि त्यामुळे त्याला मनापासून कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय अशी भावना त्यांनी व्यक्त केली. केवळ या नाद आणि तालामुळेच तो विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरांना कीर्तनात साथ करू शकला. अनेक नामांकित वाद्यवृंदांमध्ये तो आजही तबला वाजवतोय. आज त्याच्या गाण्याला साथ संगत अशी आहे. हार्मोनियमवर जयंत साने, तबला रवी पत्की, व्हायोलिन उमा जटार आणि तालवाद्य यशोधन जटार. ऐकूया तर अमित देवकुळे. सर्वांना नमस्कार. सरांना मनापासून अभिवादन आणि सर्व प्रेक्षकांनाही मनापासून अभिवादन करतो आणि गाणं सुरू करतो. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का, त्या प्रकाशी तारकांच्या होतीसी तू तेज का, त्यान भाच्या नीलरंगी होनिया गीत का, गात वायूच्या स्वराने सांग तू आहेस का, त्या फुलांच्या गंधकोशी. मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का, हा वादळाच्या सागराचे घोरते तू रूप का, जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का, आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का, त्या फुलांच्या गंधकोशी. जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का, जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का, कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसीने त्रात का, मूर्त तू मानव्यकारे बालकाचे हास्य का, या इथे
त्या तिथे रे सांग तू आहेस का त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का त्या फुलांच्या गंधकोशी. खूप सुंदर अमित. कार्यक्रमातला पुढचा कलाकार आमंत्रित करतो, श्रीयुत रवी पत्की. मगाशी मी या सगळ्या कलाकारांच्या परिचयाबद्दल बघितलं, तसा ह्याचा परिचय बघितला आणि मी खरोखर अवाकच झालो. खरोखर 3 डिग्र्यांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, 3 डिग्र्यांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, 1 डॉक्टरेट, 1 डिप्लोमा, असे हे शिक्षण महर्षी. स्वतः बायोलॉजीचे नामांकित प्राध्यापक, फिजिओथेरपिस्ट आणि झी टी व्ही आणि NDTVचे स्पोर्ट्स जर्नलिस्ट म्हणून प्रसिद्ध. पुन्हा 2024पासून पत्की सरांकडे तबल्याचं शिक्षण चालू आहे. गांधर्व महाविद्यालय पुणे येथून संगीत अलंकारही पदवी प्राप्त केलेली आहे. आता तो आपल्यासमोर सादर करतो आहे ताल त्रिताल साथीला इलेक्ट्रॉनिक लहरा घेऊन. ऐकूया तर रवी पत्की. गुरुजींना नमस्कार, गुरुमाईंना नमस्कार आणि आमचे सगळे वरिष्ठ गुरुबंधू लिमय काका, तांबे काका, यशोधन, सगळ्यांची इजाजत घेतो आणि 8 मात्रांमध्ये वादन करायचं आहे. स्वांत सुखाय वाजवतो. संगीत अलंकार सरांनी करून घेतलं म्हणून झालं आहे, त्याचा माझा वादनाशी काही फारसा संबंध नाही आहे. स्वांत सुखाय वादन करतो. थोडं प्रयोग आहेत आजच्या वादनामध्ये. जे हार्डकोर तबला जाणणारे लोक आहेत त्यांना थोडं वियर्ड वाटेल, पण मला ज्याच्यात घरी मजा येते ते सादर करतो. थँक्यू.
फेमसचा पेशकार आहे हा. याला पेशकार न म्हणता अवचार असं म्हणतात. फार ब्युटिफुल फील आहे याला. तिसरं जातीमधला रेल आहे. 4 मात्रांमध्ये 3 मात्रा. अनागात सरांनी पहिली शिकवलेली 1981 साली. इट मेक्स मी व्हेरी इमोशनल. येस सर. दिगन दिगन तग तगन तगन घेरता गदन्न गिडत ददिगात तिडदा तगदत तगन्नदा गेगनगात 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 दन्नन्ना ना दन्नन्ना. 7व्या मात्रेला सम आहे म्हणजे 15व्या. लास्ट गत वाजवतो सरांनी शिकवलेली आणि झाकीरबाईंनी फेमस केलेली लाल किल्ला.
आजची डॉक्टर धनंजय पत्की यांची 50वी गुरुपौर्णिमा आम्ही त्यांच्या सर्व शिष्यवर्गाने आयोजित केलेली आहे. याचा प्रमुख जे इनिशिएटिव्ह म्हणतो तो निनाद पत्की आहे. त्यांनी आम्हाला थोडंसं विचार प्रेरित केला आणि आम्ही कामाला लागलो. आजच्या कार्यक्रमात काही कलाकार असे आहेत की जे सरांचे प्रत्यक्ष विद्यार्थी नाही आहेत, पण या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या सरावादरम्यान आणि कार्यक्रमात ते इतके समरस झालेले आहेत की या पत्की सरांच्या विद्यार्थ्यांपैकीच एक झालेले आहेत. पण तरीही अशा कलाकारांचा सत्कार करावा या गौरव करावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून त्यासाठी मी डॉक्टर धनंजय पत्की सर आणि सौ धनश्री वहिनींना मंचावर आमंत्रित करतो. या सर, मॅडम. सर्वात प्रथम आमचे हार्मोनियम वादक श्री जयंत साने. गेली अनेक वर्ष, मला वाटतं 84 साली मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा वाजवलं होतं. त्यांनी मला लेहऱ्याची साथ केली होती आणि ते असले की आम्ही निश्चिंत असतो. श्री जयंत साने, रसिका तुझ्यासाठी या कार्यक्रमात हार्मोनियम आणि व्हायोलिनची साथ करतात. आत्तापर्यंत 2600 कार्यक्रम सुमारे त्यांनी केलेले आहेत आणि विशेष म्हणजे झाकीर हुसेन साहेबांनाही त्यांनी मला वाटतं लेहऱ्याची साथ केली आहे आणि आम्हालाही केली आहे आणि आजही करत आहेत. त्याबद्दल मी त्यांचं ऋणी आहे. धन्यवाद साने सर. असेच आमच्याशी निगडीत राहा. त्यानंतर व्हायोलिनची साथ करणारी उमा जटार, माझीच पत्नी आहे, पण आता सरांच्या आणि आमच्या घरच्यासारखी झालेली आहे. उमा जटार, तिचा वेगळा परिचय संजय काका नंतर करून देतील तिच्या सोलो वादनाच्या वेळेस. सुरुवातीला ते नांदीच्या वेळेस आपण नृत्य बघितलं, ती रेवा गोठोसकर, संतोष गोठोसकरची मुलगी हे आम्ही सांगतो आहे. 12वी झालेली आहे, ती आता कॉमर्सला आहे आणि त्यांनी उपांत्य विशारद कथकमध्ये केलेला आहे. तिचा अभ्यास चालू आहे. आज आपल्याला त्यांनी सुंदर इथे नृत्य प्रदर्शन करून दिलं. आता इथून पुढे कॉलेज चालू झालं, 1 वर्ष ती तबला शिकायला इकडे येणार आहे. हां, असं त्यांनी सांगितलं आहे, तुम्हाला ऐकू आलेच असेल की ती 1 वर्ष पुढे शिकायला येणार आहे आणि थोडंसं बाबांकडे शिकून घेईल मला वाटतं घरच्या घरी. थँक्यू रेवा व्हेरी मच. यानंतर आजच्या कार्यक्रमात मगाशी ज्यांनी सोलो वादन केलं, रवी पत्की यांची पत्नी गीता पत्की, ही पण आमच्या पहिल्या अनेक कार्यक्रमांपासून आमच्यामध्ये आहे. तिचा परिचय मगाशी झालेलाच आहे. असेच आमच्याबरोबर निगडीत राहा अशी आम्ही विनंती करतो. गीता आणि उमा लग्न ठरल्यापासून गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला हजर आहे. विशेष गोष्ट आहे. धन्यवाद. आणि आजचे जे आपले सूत्रसंचालक, निवेदक सगळे जे आहेत ते संजय गोखले यांचाही मी इथे त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. आपल्या दोघांमधला हा दुवा आहे. संजय गोखले, धन्यवाद. आपला आवाज तुमच्यापर्यंत सुविहितपणे शिट्ट्या न वाजवता वगैरे पोचवत आहेत ते सुजित खांबे. आणि इथे विशेष सांगायचं की त्यांच्या वडिलांपासून ते आमच्या क्लासच्या गुरुपौर्णिमेची साऊंड सिस्टीम बघतायत. त्यांचे वडील आधी बघायचे, आता सुजित आणि सागर हे बघतात. आणि अतिशय सुंदर व्यवस्था इतर अनेक आमच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची साऊंड सिस्टीम असते, त्यामुळे आम्ही निश्चिंत असतो. आणि व्हिडिओ शूटिंग आणि कॅमेराचं जे व्यवस्था बघतायत त्यांचं नाव मिलिंद फडणीस. त्यांनी कृपया येऊन आपला सत्कार स्वीकारावा. मिलिंद फडणीस. धन्यवाद सर. यानंतर आपण मध्यंतराकडे वळतो आहे आणि त्यानंतर पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात होईल.